हॅलो गाईज, इंग्लिश ग्रामरच्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काल काय बघत होतो सांगा फटाफट मला. काल आपण कंजंक्शनला सुरुवात केलेली आहे. कंजंक्शनला सुरुवात केली, हो राईट? हो कंजंक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय, जे अव्यय, दोन हो शब्दांना जोडतं, दोन फ्रेजेसना जोडतं, दोन क्लॉजेसना जोडतं, है ना? हो. क्लॉज आणि वाक्यामध्ये काय फरक आहे? सेंटेन्स मध्ये पटपट सांगा मला. क्लॉज म्हणजेच वाक्य का? क्लॉजला आपण उपवाक्य म्हणतो. ओके, उपवाक्य म्हणतो आपण त्याला, कारण त्याच्या शेवटी फुल स्टॉप नाही, राईट? हो क्लॉजला कशावरून ओळखायचं? त्या वाक्यात किती क्रियापद आले त्याच्यावरून. हा, एका क्लॉज मध्ये किती क्रियापद येतील सूरज? एका क्लॉज मध्ये क्रियापद किती? नाही माहित? नोट करून घ्या, एका क्लॉज मध्ये एकच क्रियापद. हा, एका वाक्यात क्रियापद किती? बोला. एका वाक्यात तुम्ही आता म्हणा एका वाक्यात पण एकच क्रियापद, तसं नाही. हा, एका वाक्यात एक क्रियापद असू शकतं, दोन क्रियापद असू शकतात, तीन क्रियापद, चार क्रियापद सुद्धा असू शकतात. ओके, कळलं की नाही? हो सर. वाक्य कशावरून ओळखलं जाईल? फुल स्टॉप वरून. क्लॉज कशावरून ओळखलं जाईल? त्याच्यामधल्या क्रियापदावरून. ठीक आहे. कंजंक्शन आपण जे बघतोय आता, आपल्याला याच्यामध्ये परीक्षेमध्ये नेहमी काय विचारलं जातं? याचं कोऑर्डिनेशन करा, याचं सबऑर्डिनेशन करा, किंवा कोणतं केलेलं आहे ते ओळखा. आपल्याला कधी कळेल? जर आपल्याला ते कंजंक्शन कोणकोणते आहेत माहित पाहिजे ना आपल्याला, है ना? येस ऑर नो? येस सर. आपण काल फॅन बॉयज बघितले ना, ते हो, कोणते होते? कोऑर्डिनेटिंग ना. कोऑर्डिनेटिंग आणि त्यांना कंजंक्शन्स. जो जोडणारे शब्द ना, फॉर, अँड, बट, सो, ऑर ना, वगैरे हो वगैरे, हो. ते सगळे कोण होते? कोऑर्डिनेटर्स. त्यांना काय म्हटलं जाईल? कोऑर्डिनेटर्स. हा, ठीक आहे. आणि ते जे कोऑर्डिनेटरने जोडलेले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कंजंक्शन्स. आज थोडं पुढे जाऊयात. सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, पुढचा त्याचा टाईप. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कंजंक्शन मध्ये दोन वेळा एन, तीन वेळा असतो. हा, लक्षात ठेवा, काही काही जण दोनदाच लिहितात त्याला. हा, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे काय? कोण सांगतं? एकदम सोप्या मराठीमध्ये त्याची व्याख्या लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. ज ने सुरू होणारे शब्द म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. हा, जो, ज्याने, ज्याला, जसे, जिथे, जेव्हा, जर, आहे की नाही? बोला बोला. हो सर. जे पण शब्द ज ने सुरू होतील ना, ते सगळे सबऑर्डिनेटर्स आहेत. हा, लिहून घ्या. जो, ज्याला मराठीमधून माहित असतील तर इंग्लिशमध्ये कळतात ना, मराठीमधून माहित नसतील तर इंग्लिशमध्ये कळणार नाही. हे पण लिहून घ्या. जेवढे पण WH वाले वर्ड्स आहेत ना, ते सगळे सबऑर्डिनेटर्स आहेत. लिहून घ्या बरं, फटाफट लिहा. जेवढे WH वाले शब्द आहेत ते सगळे सबऑर्डिनेटर्स. जेवढे ज ने सुरू होणारे शब्द आहेत तेवढे सगळे सबऑर्डिनेटर्स. लिहून झाल्यावर मला सांगा लगेच. डन? येस सर. चला मग, जे जे WH शब्द आहेत आपल्याला कसं कळणार? WH शब्द हे सबऑर्डिनेटर कधी असणार आणि WH शब्द कधी असणार? एकदम सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या पहिल्यांदा. हा, WH शब्द हा प्रश्नार्थी आहे का सबऑर्डिनेटर आहे, हे कसं कळणार आपल्याला? प्रश्नार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय माहिती तुम्हाला? प्रश्नाचं हे काय? प्रश्नार्थी वाक्यामध्ये WH नंतर हेल्पिंग वर्ब असतं. बघा इकडे,
व्हॉट डू यू डू आणि व्हॉट यू डू, दोन इथे वाक्य लिहिलेत मी. सगळ्यांना दिसतंय का बोर्डवर? हो हो सर. बोला फटाफट. येस आता सर. याच्यामध्ये पण व्हॉट आहे आणि याच्यामध्ये पण व्हॉट आहे, बरोबर. परंतु हा नाहीये सबऑर्डिनेटर, हा आहे सबऑर्डिनेटर. कशावरून? या व्हॉटच्या शेजारी कोण आलेलं आहे? हेल्पिंग Helping वर्ब verb. आलेलं आहे. ठीक आहे. हो म्हणजे उलटी प्रकार असे ना, उलटी केलेलं असेल ना, रिव्हर्स आपण बघितलं ना, प्रश्न विचारताना अगोदर हेल्पिंग वर्ब येणार, मग ऍक्टर येणार, है ना, माणूस नंतर येणार. जिथे कुठे असं झालेलं असणार ना की ह्या सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलेलं आहे ना, त्याच्यामधला जो डब्ल्यूएच शब्द आहे त्यालाच म्हणायचं फक्त सबऑर्डिनेटर, बाकीच्या नाही म्हणायचं. कळलं का नाही कळलं? असं जेव्हा आलेलं असेल तेव्हा नाही म्हणायचं सबऑर्डिनेटर, तेव्हा हा कोण आहे? डब्ल्यूएच वर्ड आहे, हा प्रश्नार्थी शब्द आहे. इकडे बघा, आता हा कोण आहे? याच्यामधला ऍक्टर आहे, सपोज हा माणूस आहे याच्यामधला सब्जेक्ट, बरोबर. याच्या डाव्या बाजूला हेल्पिंग वर्ब आहे का? डू, डज, डीड, हॅव, नाही. आहे का? नाही. नाही ना. त्यावेळेला हा कोण असतो? सबऑर्डिनेटर. समजते का आता? हो सर. दुसरी गोष्ट, याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. तिसरी गोष्ट, हा जो असतो कॅपिटल नसतो, छोटा असतो, हा मात्र मोठा असतो. हा, अजून एक गोष्ट, सबऑर्डिनेटर नेहमी दोन वाक्याने जोडायचं काम करतो, हा, कोऑर्डिनेटर सारखं. आणि हा डब्ल्यूएच वाला काही जोडत बिडत नाही, तो प्रश्न विचारतो. हा नेहमी वाक्याच्या एक नंबरला येतो. हा दोन वाक्याच्या मध्ये पण येऊ शकतो सबऑर्डिनेटर. हा, बघा इकडे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हॉट इज युअर नेम, याच्यामध्ये व्हॉट आहे, हा सबऑर्डिनेटर आहे का? बोला फटाफट. नाही. नाहीये. का बरं नाहीये? हेल्पिंग पहा, वर्ब तिथे आले. हेल्पिंग वर्ब आलंय. त्याचे जरी हेल्पिंग वर्ब आलंय, शेवटी प्रश्नचिन्ह आलंय, राईट. हो. हा प्रश्नार्थी शब्द आहे. आता इकडे बघा, आय डोंट नो व्हॉट युअर नेम इज. आता बघा याच्यामध्ये पण व्हॉट आलंय की नाही आलंय? बोला माझ्या बरोबर फटाफट फटाफट. आलाय सर. आलाय ना. पण आता हा व्हॉट कॅपिटल आहे का? नाही. नाहीये ना. छोटा आहे ना. हा, हो. व्हॉट कसा आहे? छोट्या लिपीमधला आहे. शिवाय दोन वाक्यांच्या कुठे आला? मध्ये आला. शिवाय ही याच्यामधला ऍक्टर हा आहे ना, युअर नेम, याच्या अलीकडं हेल्पिंग वर्ब आलं का? नाही आलं. पलीकडे आलं ना. हो. प्रश्नचिन्ह आलं का शेवटी? नाही. नाही आलं. हेल्पिंग वर्ब जेव्हा पलीकडे जातो तेव्हा ते स्टेटमेंट होतं. हेल्पिंग वर्ब जेव्हा अलीकडे येईल तेव्हा तो प्रश्न होतो. एवढं समजलं का? हो. म्हणून हा जो आहे हा डब्ल्यूएच वर्ड आहे. आणि हा कोण आहे? याच्यामधला हा जो कोण आहे, हा कोण आहे? सबऑर्डिनेटर. कळलं? Yes, sir. असे जेवढे पण डब्ल्यूएच वाले शब्द आहेत ना, ते सगळे सबऑर्डिनेटर्स आहेत. कधी? जेव्हा त्यांच्यानंतर फुल स्टॉप असेल आणि जेव्हा ते दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतील. जर त्यांनी जोडलं तरच ते सबऑर्डिनेटर, नाही जोडलं तर प्रश्नार्थी शब्द. ओके. आता आपलं काय बघायचं इथे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बघायचे, जोडणारे बघायचे आहेत आपल्याला. कळतंय का मी काय म्हणतो ते? हो. Yes. आपण व्हॉट बघितला, व्हॉट लिहा आणि हा व्हॉटचं हे वाक्य लिहिलं का तुम्ही? हो. नसेल लिहिलं तर लिहा. हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे व्हॉट. मध्यभागी येणार ते, हा, कुठे पण येऊ, पण तो प्रश्न नाही विचारणार. ठीक आहे, तो प्रश्न विचारणार नाही. नोट करून ठेवा तिथे. बघा इकडे वाक्य लिहितो मी एक. द मॅन हु इज स्टँडिंग देअर, हा, इज माय फ्रेंड. याच्यामध्ये हु आलाय, बरोबर. हो. बोलत चला. हा हु स्टार्टला आला का? नाही. शेवटी प्रश्नचिन्ह आलं का? नाही. नाही. हे दोन गोष्टी जरी मिक्स झाल्या ना आपल्या, तर याचं समजून घ्यायचं हा कोण आहे? सबऑर्डिनेटर आहे. कारण तो दोन सबऑर्डिनेट. वाक्यांना जोडण्यासाठी आलंय. त्या माणसाबद्दल अधिक माहिती सांगतो ना हा. हो. Yes. मग हा सबऑर्डिनेटर आहे. कळलं? हो. जेवढे पण डब्ल्यू शब्द आहेत ना, तसे व्हॉट, वेअर, वाय वगैरे सगळे शब्द जेव्हा ते दोन वाक्यांना जोडायला येणार असतील तेव्हा त्यांना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणावे. क्लिअर आहे का सांगा मला? हो. कोणतंही वाक्य घ्या तुम्ही, त्यामध्ये तसंच येणार. हा, आता बघा, वेन आय सॉ दॅट
आय रॅन अवे. मी जेव्हा ते बघितलं तेव्हा मी पळून गेलो. बरोबर. सूरज बोलत चला. श्रद्धा बोला. आता याच्यामध्ये हा व्हेन आलाय. बरोबर. हा कॅपिटल पण हो. आलाय. कॅपिटल पण आलेला आहे आणि सुरुवातीला पण आलाय. शेवटी प्रश्नचिन्ह आलं का? नाही. नाही आलं. राईट. याच्या हे व्हेनला चिटकून लगेच डू डज डीड हॅव हॅड काय आलं का? नाही. नाही आलं ना. मग हा सबऑर्डिनेटर आहे. कळतंय? प्रश्नचिन्ह असलं की लगेच शेवटी प्रश्न कळतो ना आपल्याला. शेवटी प्रश्न विचारलाय म्हणून. जेव्हा प्रश्न विचारलेला नसतो तेव्हा तो सबऑर्डिनेटर असतो. कळलं? हो. हो. हे सगळ्यांना कळणं अतिशय आवश्यक आहे. कोणता पण शब्द घ्या तिथे. बरोबर लिहित चला. म्हणजे आपल्याला पुढे जाता येतं आपल्याला. ज ने सुरू होणारे सगळे शब्द सबऑर्डिनेटर आहे. नोट केला का पॉइंट सगळ्यांनी? हो. बघा. Though she was ill, she came to see me. या वाक्याचा अर्थ काय झाला सांगा मला. तोच अर्थ माहिती का तुम्हाला काय होतो? जरी ती आजारी होती. करेक्ट. आता जरी शब्दाची सुरुवात ज ने झाली की नाही झाली? हो. तो आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. बघा समजतंय का? ज ने सुरू होणारा कोणताही शब्द सबऑर्डिनेटर आहे. या दोचा एक भाऊ पण असतो. स्टार्टला येतो तो पण कुठे पण येतो. काय फरक पडत नाही. Although I am busy, I will attend that. Your seminar. आता दो आणि अल्दो मध्ये काय फरक आहे? दोला म्हणायचं जरी, अल्दोला म्हणायचं जरीही. लक्षात राहील का मला सांगा? हो. दोला म्हणायचं जरी आणि अल्दोला म्हणायचं जरीही. सर काय फरक आहे दोघांमध्ये? अल्दो मध्ये आपण थोडं जास्त स्ट्रेस करतो, दो मध्ये थोडासा कमी स्ट्रेस करतो. लक्षात ठेवा. या पटापट. झालं की सांगा मला. जर आफ्टर आणि बिफोर ह्या शब्दांच्या नंतर आयएनजी असला, ठीक आहे, तर त्याला सबऑर्डिनेटर म्हणायचं नाही. पण आफ्टरच्या नंतर एक पूर्ण सेंटेन्स असलं तर आफ्टर पण सबऑर्डिनेटर होणार. बिफोरच्या नंतर एक पूर्ण सेंटेन्स असेल तर बिफोरला पण सबऑर्डिनेटर म्हणा. बघा वाक्य मी दोन्ही पण करून दाखवतो तुम्हाला. आफ्टर मीटिंग यू माय प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. After I met you, my problem was solved. ह्या दोन्ही वाक्यांमध्ये आफ्टर आफ्टर वापरलंय. दिसतंय सगळ्यांना? हो. बोलत चला. दोन्ही वाक्यांमध्ये आफ्टर आफ्टर वापरलंय. राईट. हो. परंतु ह्या आफ्टर नंतर परत एक माणूस, एक टोटली सब्जेक्ट आहे, एक वर्ब आहे, एक ऑब्जेक्ट आहे की नाही आहे? हो. इकडे आहे का तसं? नाही. इथे डायरेक्ट कोण येऊन गेलं? आयएनजी येऊन गेलं. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला भेटल्यानंतर असं झालं. ते एकच वाक्याचा भाग झाला. याला सबऑर्डिनेटर म्हणायचं नाही. कळतंय? जेव्हा एक सबऑर्डिनेटर येतो तेव्हा तो एक क्लॉज बनवतो. क्लॉज म्हणजे तिथून पुढे सब्जेक्ट वर्ब असलेलं एक छोटं वाक्य असलं पाहिजे की नाही? येस ऑर नो? येस. इथं आफ्टर म्हटल्याच्या नंतर कॉमा येईपर्यंत हे वाक्य आहे का? मीटिंग यू? नाही.
याच्यानंतर हे वाक्य आहे की नाही, आय मेट यू, येस ऑर नो? हे वाक्य आहे का मीटिंग यू? नाहीये. पण हे आय मेट यू हे वाक्य आहे की नाही आहे? आहे सर, सब्जेक्ट आहे आहे, ना? वर्ब आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे. क्लॉज आहे, म्हणजे हा कोण आहे? क्लॉज आहे. हो. माय प्रॉब्लेम वॉज सॉल्व्ड हे पण एक क्लॉज आहे. हा आय मेट यू हा पण एक क्लॉज आहे. हा शब्द जोडल्यावर आफ्टर पण कोण झाला? सबऑर्डिनेटर झाला. समजलं का? नोट करून घ्या. सेम. शी क्लोज्ड द डोर बिफोर आस्किंग एनिथिंग. अजून एक बघा. शी क्लोज्ड द डोर बिफोर शी आस्क्ड एनिथिंग. त्या दोन्ही वाक्यामध्ये बिफोर आहे की नाही बघा. कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे आपल्याला सगळं समजतं बघा. दोन्ही वाक्यामध्ये बिफोर आहे की नाही? हो. बिफोरच्या नंतर पूर्ण वाक्य खालच्या वाक्यात आहे ना? येस ऑर नो? बिफोरच्या नंतर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे की नाही? येस सर. क्लॉजला फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असलं तरी पुरेसं असतं, त्याला ऑब्जेक्ट असलं पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. नाही. शी आस्क्ड इतकं तरी असलं तरी पुरेसं आहे. असं जेव्हा असतं ना तेव्हा हा बिफोर कोण आहे मग? सबऑर्डिनेटर. हो. कन्सेप्ट कळली ना तुम्हाला तर खूप मजा येईल. कन्सेप्ट नाही कळली की मग सगळं सारखं सगळं मुसळ केलं. समजलं? येस सर. पुसू किंवा लिहून घ्यायचं बरोबर, बाकी असेल द्यायचं. मला सांगा झालं बरोबर. झालं सर. अजून बघा. while driving I noticed one thing. While I was driving I noticed one thing. काय समजतं बघा. दोन्ही वाक्यामध्ये डब्ल्यूएच शब्द आहे की नाही मला सांगा. आहे सर. वाईल शब्द आलाय नाही तर? आहे. वाईलचा अर्थ जेव्हा होतो ना? हो. आता जेव्हा लक्षात घ्या, याचा अर्थ काय, जेव्हा मी ड्रायव्हिंग करत होतो असं झालं की नाही? हो. हो. असं जेव्हा पूर्ण अर्थ होतो ना एका क्लॉज मध्ये तेव्हा हा कोण आहे? सबऑर्डिनेटर. सबऑर्डिनेटर्स. कळलं का? हो. तुम्ही त्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणू शकता. आता हा व्हाईल ड्रायव्हिंग हा पण पॉइंट नोट करून घ्या. व्हाईल आणि आयएनजी असल्यावर त्याचा अर्थ होतो करताना. लिहून द्या म्हणजे तुम्हाला काम येईल कुठेतरी. व्हाईल आयएनजीचा अर्थ काय होतो? करताना. व्हाईल ड्रायव्हिंगचा अर्थ काय झाला मग सांगा. गाडी चालवताना. करेक्ट. दॅट इज द पॉइंट. लिहा आणि मला सांगा कळलंय म्हणून झालंय म्हणून. मी मुद्दाम 2-2 वाक्य घेतो जेणेकरून तुम्हाला कळावं की काय फरक असतो त्याच्यामध्ये ना. हो. बऱ्याच वेळेला आपल्याला कळतच नाही हे सबऑर्डिनेटर कशावरून आहे. झाल्यावर सांगा. बरोबर उरकवा. झालं सर. बघा. इफ यू टेल मी द रियालिटी आय विल हेल्प यू. याचा अर्थ काय झाला? बोला बोला. जर तू मला खरं सांगितलं तर मी तुला मदत करेन. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, शाबास.
आता याचा अर्थ जर झाला की नाही, ज ने सुरू झाला की नाही, हा हो सर. ज ने सुरू झालेल्या वाक्याच्या नंतर सब्जेक्ट आणि वर्ब आलं की नाही, आलंय सर. मग तो क्लॉज झाला की नाही झाला, बिलकुल. झाला. मग याला हा. म्हणायचं सबऑर्डिनेटर. कळलं का? हो. हो. इफचा एक भाव असतो आणखी, इवन इफ, तो पण तसाच. इफचा अर्थ होतो जरी किंवा जर, सॉरी जर, हा काय होतो जर, आणि याचा अर्थ होतो जरी. इवन इफ तुम्ही माझा जीव घेतला तरी सुद्धा मी काही ऐकणार नाही ना, जरी तरी, तरी सुद्धा. इवन इफ यू किल मी आय शल नॉट स्पीक. हे बोलूनच सांगतोय, तुम्ही बोलणार नाही म्हणे, है ना. जरी तुम्ही माझा जीव घेतला तरी पण मी बोलणार नाही, जरी म्हटलं. याच्यामध्ये पण सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, त्याला सबऑर्डिनेटर म्हणून टाका. एक क्लॉज कंप्लीट होण्यासाठी फक्त सब्जेक्ट आणि वर्ब पाहिजे. हा, झालं का सांगा. सूरज झालंय सर. सांगत चला. झालं सर. तुमच्यासाठी थांबतो ना मी इथे. तुम्हाला असं वाटतं का मी तुमची परवानगी न घेता बरोबर 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 लिहून टाकू सगळे वाक्य एकदाच? नाही सर. मी हळूहळू का चाललं, तुम्ही बोलावं म्हणून ना. As I entered the hall, everyone stood up. चा अर्थ काय होतो? जसाच. जसाच मी हॉलमध्ये एंट्री केली, सगळेजण, प्रत्येक जण उठून उभा राहिला. मग याचा ज ने सुरू झाला की नाही हा. जसेच मी एंट्री केली, जसाच मी प्रवेश केला, सगळे उठून उभे राहिले. घेऊन टाका. झालं सर. व्हेरी गुड. इवन ऍज पण असतो हा, कधी कधी आपण एक एक घेतलं तरी पण आपल्याला समजलं पाहिजे, काय टेन्शन नाही. हा, दो असला ना, दोच्या जोडीला इवन दो येऊ शकतो. इफ असला ना, त्या जोडीला इवन इफ येऊ शकतो. इवन म्हणजे काय, थोडा स्ट्रेस असतो त्याच्यावर, त्याच्यामुळे त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. एक वाक्य बघा, सिन्स यू आर माय फ्रेंड आय टेल यू दिस. आता हा जो सीन्स आहे ना, ह्या सीन्सचा अर्थ पासून असा नाहीये, हे पहिल्यांदा फिक्स करा. का बरं नाहीये? त्या सीन्सच्या नंतर मग टाइम सांगितलं ना, दिवाळीपासून, दसऱ्यापासून, होळीपासून, है ना, काहीतरी म्हटलं असतं ना, जानेवारी पासून, डिसेंबर पासून, असं म्हटलं असतं की नाही. हो. सीन्स हा जेव्हा स्टार्टला येतो आणि त्याच्यानंतर लगेच सब्जेक्ट वर्ब पॅटर्न येतो, तेव्हा त्या सीन्सचा अर्थ वेगळा असतो. जेव्हापासून. हा नाही, याचा अर्थ असा असतो त्यावेळेला त्या सीन्सचा, त्याचं असं आहे की, ह्या सीन्सचा एवढा मोठा अर्थ आहे. हा, सिन्स यू आर माय बेस्ट फ्रेंड, असं आहे, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. काय समजतं का सीन्सचा अर्थ काय झाला? तू अमुक अमुक आहेस म्हणून, ही गोष्ट अशी अशी आहे म्हणून, एवढा सीन्सला अर्थ होतो. घेऊन टाका, फार महत्वाचं आहे. याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब आला म्हणून हा पण कोण आहे? सबऑर्डिनेटर आहे. त्याचा अर्थ लिहा. सिन्स म्हणजे असं असं आहे म्हणून, अशी वस्तुस्थिती आहे म्हणून. झालं की सांगा मला लगेच. येस सर. झालं सर. ओके. मग आपण इफ बघितला होता ना, जर तू असं केलं तर असं असं ना. इफ आणि नॉट या दोघांना एकत्र काढून आपण अनलेस टाकू शकतो. बघा, दोन्ही पण वाक्य दाखवतो तुम्हाला. इफ यू डिड नॉट ओपन द गेट,
आय वुड शाउट. जर तू गेट उघडलं नसतं तर मी ओरडला असतो. हा, असा याचा अर्थ आहे. इफ यू डू नॉट ओपन द गेट म्हटलं ना त्यांनी, इफ यू डोंट ओपन द गेट, त्याचा अर्थ वेगळा होईल. त्याचा अर्थ होईल की जर तू गेट उघडलं नाही तर. आणि डिड नॉट ओपन म्हणजे उघडलं नसतं तर. हा, हे पण लिहून ठेवा, कधी कधी कळत नाही आपल्याला. आणि हा पण पॉईंट नोट डाऊन करून घ्या. जर इकडे इफच्या वाक्यात जर डिड नॉट असला किंवा V2 असला, पुढच्या वाक्यामध्ये वूड असतो. नोट डाऊन करा बरं ही गोष्ट. इकडे V1 असलं तिकडे विल असतो, इकडे V2 असलं तर तिकडे वूड असतो. केलं का नोट डाऊन सगळ्यांनी? मला सांगा पटापट. रिपीट करा सर. परत सांगू एकदा. हो. इफच्या वाक्यात जर V1 असला तर कॉमा नंतरच्या वाक्यामध्ये विल असतो. इफच्या वाक्यात जर V2 असला तर कॉमा नंतरच्या वाक्यामध्ये वूड असतो. इफच्या वाक्यात जर हॅड आणि V3 असला तर कॉमा नंतरच्या वाक्यामध्ये वुड हॅव V3 असतो. गोल्डन रूल आहे हा. सगळ्यांनी लिहा. समजल्यावर मला सांगा, समजलं नाही समजलं म्हणून. झालं सर. गुड. तिन्ही पॉइंट लक्षात राहतील का? हो सर. कुसुम, हो सर. सूरज, हो सर. रोहिणी, हो सर. हो सर. तुका. आता त्याच्यामध्ये एक इफ आहे आणि एक नॉट आहे. दिसतं सगळ्यांना इफ आणि नॉट? एक आहे इफ आणि एक आहे नॉट. दिसतं का सगळ्यांना? हो. इथे ब्ल्यू पेनने मी राऊंड अप करतो, दिसतंय का तुम्हाला? नाही दिसत. ब्ल्यू नाही, ब्लॅक दिसते फक्त. ब्ल्यू दिसतच नाही का? नाही. पहा, त्याला काढून टाकू आपण. हिरवा तर दिसणारच नाही तुम्हाला मग, राईट? रेड पण नाही दिसणार. समजून घ्या. इथे एक इफ आहे, दिसला का इफ? हो. इथे एक नॉट आहे, हे दिसला का नॉट? हो. ह्या दोघांना काढून टाकून त्यांच्या जागेवर आपण अनलेस वापरू शकतो. अर्थ तोच. अनलेस आणि इफ नॉट एकच असतो. नोट डाऊन करून घ्या. इफ नॉट म्हणजेच अनलेस. मग कधी कधी असं पण वाक्य असतं, इफ आणि नॉट काढून टाका, अनलेसने सुरुवात करा वाक्याची. अनलेस यू डीड ओपन, हे दोघ जण एकत्र केलं तर काय होईल? ओपन होईल ना? लिहिण्याला लागले वाटतं सगळे. यस. मी आलो इथपर्यंत, अनलेस आणि यू पर्यंत. आता डीड आणि ओपन दोघ जण सुट्टे सुट्टे भेटलेत मला. या दोघांना एकत्र केलं तर काय होईल? ओपन होईल ना? हो सर. मग अनलेस यू ओपन द गेट, पुढचं सेम. आय वुड शाउट. झालं सर. डन. हो. अनलेसच्या वाक्यामध्ये पण जर नाही तर असा अर्थ होतो. हा, जोपर्यंत नाही तोपर्यंत. अनलेस सारखं एक अंटील पण आहे बरं का. अंटील होतं ना, तो पण असाच. अंटील यू लीव द प्लेस. याचा अर्थ काय झाला? जोपर्यंत नाही तोपर्यंत. लिहून घ्या हे. जोपर्यंत तू जागा सोडणार नाही तोपर्यंत मी हलणार नाही. आय शल नॉट मूव्ह.
हा जो अंटील आहे तो पण सबऑर्डिनेटर आहे. नोट द पॉइंट. ऍज झालं, सिन्स झालं, इफ झालं, अनलेस झालं, अंटील झालं, मला वाटतं व्हाईल पण झालं. हुचं पण एक वाक्य आपण मगाशी बघितलं होतं ना. डब्ल्यूएच वाले कोणते पण शब्द घ्या. सिन्स, सिन्स पण बघितलं आपण. झालं की सांगा पुसायला. आफ्टर, बिफोर मगाशी पण भरपूर बघितले. झाले. अंटिल आणि अनलेस आपण इंटरचेंजेबली वापरू शकतो का? अनलेस म्हणजे एखादी गोष्ट जोपर्यंत होत नाही, हा, इफ नॉट, जर ती गोष्ट झाली नाही तर, याप्रमाणे. अंटिल म्हणजे जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत. शक्यतो इफ आणि नॉटच्या वाक्याला रिप्लेस करताना अनलेस वापरतात. अंटिल ही एक कंडिशन आहे. तुम्ही वापरू शकता, काय अडचण नाही. अंटिल यू कम आय विल नॉट गो देअर. इफ यू डोंट कम, आता याच्यातला अर्थ समजून घ्या. इफ यू डोंट कमचा अर्थ काय झाला? जर तू आली नाही तर, बरोबर. मग जर तू आली नाही तर, इफ यू डोंट कम. आणि अंटिल यू कम म्हणजे काय? जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत. वेगवेगळं आहे ना. अच्छा, म्हणजे येणं अपेक्षित आहे दुसऱ्यामध्ये. हा, जर तू आली नाही तर, हा पूर्ण वेगळा रस्ता आहे ना. पुण्याला जातो हा रस्ता. इफ यू डू नॉट कम, जर तू आली नाही तर. आणि अंटिल यू कम, जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत. इकडे आलं मुंबईचा रस्ता. म्हणजे सर अंटेलच्या वाक्यामध्ये ते नॉटचा प्रयोग करायची गरज नाही पडतच. हा, पण अंटिलच्या नंतरच्या वाक्यात किंवा अगोदरच्या वाक्यात नॉट असतो. अंटिलचं वाक्यात पॉझिटिव्ह लिहायचं, पण त्याच्या नंतरच्या वाक्यात नॉट वापरायला बघा इकडे. हो, तो पॉइंट नोट डाऊन करा. हो. अनलेसच्या वाक्यामध्ये नॉट वापरायचं नाही, ते पण लिहून ठेवा. का बरं? अन म्हणजेच नॉट. इथं अन आहे ना. अन, अन आहे की नाही? अन, अन हो, ते स्वतःच नॉट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दुसरं परत नॉट वापरायची गरज नाहीये. आणि अंटिलचं वाक्य आहे ते कायम प्रेझेंट टेन्स मध्येच येतं का? अंटिल आपण कंडिशन टाकतो, जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही तोपर्यंत. पास्ट टेन्स मध्ये पण चालेल, काय अडचण नाही. He did not move until her father came there, असं बघू शकतो. जोपर्यंत तिचे वडील तिथे आले नाही तोपर्यंत ती हल्ली नाही, असं होईल की नाही होणार. अच्छा. अंटिलचा अर्थ काय? फक्त जोपर्यंत नाही तोपर्यंत. सिंपल. ओके. आणि अनलेसचा अर्थ काय? की जर त्याने अमुक अमुक गोष्ट केली नाही तर मग असं असं करा. वेगवेगळे आहेत. पुसू का? सांगा फटाफट. हो. Say what you want to. आता बघा, से हे एवढंच एक वाक्य आहे. ते म्हणजे म्हण, हे पण एक वाक्य झालं, राईट. आता वॉटच्या पलीकडे सब्जेक्ट आहे आणि वॉन्ट टू हे वर्ब आहे, म्हणजे वॉन्ट टू से. रिपीट नको व्हायला म्हणून से इथला लिहिला नाही. हे तुम्हाला समजतंय का? हो. इथे पण से म्हणावं लागलं असतं, पण म्हणत नाही, कारण झालं नाही एकदा से. म्हण तुला काय म्हणायचंय, असं झालं ते. मग याच्यातला वॉट पण कोण आहे? सबऑर्डिनेटर आहे. कळतंय की नाही कळतंय? I went to the building, I went to the place. हॉस्पिटल काही पण म्हणा. I went to the hospital where she was kept. She was kept. तिला ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तिथं मी गेलो. वेअरचं वाक्य आहे, परंतु हा प्रश्न नाहीये. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, वॉज केप्ट म्हणजे पॅसिव्ह वॉइस. तर हे हा कोण आहे बघितला? सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन. सबऑर्डिनेटिव्ह म्हटल्यानंतर वेअर पण चालून जाईल, हू पण चालून जाईल, वॉट पण चालून जाईल, विच पण चालून जाईल, काय अडचण नाही.
कोणताही डब्ल्यूएच शब्द घ्या, दॅट सुद्धा जाऊन जाईल, दॅट. सबऑर्डिनेटर्स. याचं वाक्य लिहून घ्या. I purchased the watch that you were interested. मी ती वॉच घेतली जिच्यामध्ये तू इंटरेस्टेड होता ना. आता इथे वॉच दॅट म्हटलंय, वॉच बद्दल अधिक माहिती सांगतो. दॅट जी ना, दॅट दॅट म्हणजे जी, तर की नाही होणार. हा, मी ती वॉच परचेस केली. विच, विच आणि दॅट एकच. हा, हे पुढे काय सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ज्याला क्लॉज. हे पण सबऑर्डिनेटर आहे, घेऊन टाका. दॅटचा अर्थ काही पण असो, दॅटचा अर्थ की जरी असला तरी पण तो सबऑर्डिनेटरच. दॅटचा अर्थ जी जरी असला तरी पण तो सबऑर्डिनेटरच. नोट डाऊन करा. सांगा मला लिहून झाल्यावर. He says that I'm stupid. ती म्हणते की मी स्टुपिड. इथे याचा अर्थ काय झाला, की झाला ना, ओके नाही. हो. जेव्हा दॅटचा अर्थ की होईल तर तो की सुद्धा कोण आहे, सबऑर्डिनेटर आहे. लिहून घ्या. झालं सर. ओके, कुसुम. हो. हो हो. सांगा कशाला म्हणतात सबऑर्डिनेटर्स, पटापट. वाक्याची सुरुवात करणे. वाक्य सुरुवातीला यायला पाहिजे असं काही नाही. हा, तो मध्ये पण येऊ शकतो. जो शब्द दोन वाक्यांना जोडतो परंतु दुसऱ्या वाक्याची व्हॅल्यू कमी करून टाकतो, कारण तो ज ने सुरू होतो, मग ते पुढचं वाक्य अर्धवट होऊन जातं. हा, बघा, जर तू मला मदत केली तर मी तुला पैसे देईन. मग जर तू मला मदत केली, अर्धवट वाक्य झालं की नाही मला सांगा. हो. मग ज ने सुरू होणार, जेव्हा तो माझ्या घरी आला, एवढंच वाक्य अर्धवट झालं की नाही. याला काय अर्थ आहे का, जेव्हा तो माझ्या घरी आला, याला काय अर्थ आहे का? नाही ना. अशी जे अर्धवट वाक्य, जे वाक्य जो शब्द बनवतो तो ज ने सुरू होतो. जो, ज्याने, ज्याला, जेव्हा, जसे, जिती वगैरे वगैरे, त्या प्रकारे ह्या सगळ्यांना सबऑर्डिनेटर्स असं म्हटलं जातं. कळलं की नाही कळलं? हो, ज्याच्यामध्ये सब्जेक्ट पण असतो आणि सब्जेक्ट आणि वर्ब असतं, त्याला आपण क्लॉज म्हणतो. अशा क्लॉजला जोडणारा जो कोणता एक शब्द आहे ना, जो ज ने सुरू होईल, त्याला म्हणायचं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इथपर्यंत समजलं का? आणि तो सिंगल असतो, एक शब्दाचा, ते नोट करा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा नेहमी एका शब्दाचा असतो. तर इव्हन इफ हा चुकून झाला दोन शब्दांचा, म्हणजे जोडी नसते ती. हा, एकच शब्द असतो तो. हे लिहा, जोडी नसते, सिंगल असतो. जोडीच्या ना दुसरं म्हणतात, ते पण आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे टाइम अजून. म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणू शकता, सिंगल वाला ना, सिंपल वाला ना, सिंपल कंपाऊंड. आठवत आहे का तुम्हाला? नाही, आपण नेहमी सिंपल आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स बघितले. याच्यामध्ये असं एक शब्द, दोन शब्द. इकडे पण आपण तेच बघणार आहे. लिहिलं का? एकच शब्द असतो, जोडी नसते, असं लिहा. जोडीचे शब्द दिसल्यावर त्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणायचं नाही. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा एकच शब्दाचा आहे. दो, अल्दो, वेन, वाय, वेर, है ना, वाईल, सिन्स, एकच एकच शब्द होते का नाही सगळीकडे? येस और नो? येस सर. लिहा तिथे.
चला पुढे. जेव्हा जोडी जोडीचे येतील ना तेव्हा त्यांना को रिलेटिव्ह कंजंक्शन्स असं म्हणतात. हा, कोणते? को रिलेटिव्ह. एक सेकंड ना, डबल आर असतो का? मला थोडा डाऊट. असतोच म्हणजे, पण कधी आता जास्त वेळ शिकून गडबड होते कधी. डबल असतो, राईट. होतं असं, जास्त बोलून बोलून एखाद्या वेळेला ना मी हँग होऊन जातो कधी कधी. अरे दोन असतो का नाही, एकदाच असतो ना. चुकीचं नको जायला कोणाला पण. याच्यामध्ये 2 वेळा आर असतो, हे पण लक्षात ठेवा. हा, को रिलेटिव्ह असतो तो. ठीक आहे, पहिलं लक्षात. इथे लिहा 2 शब्दांची जोडी असते, म्हणजे 2 शब्द एकत्र असते. हा, जो सिंपल होता मगाशी आपण बघितलं सबऑर्डिनेटर, तो बऱ्याच वेळेला एकच शब्द असतो, याच्यामध्ये 2-2 शब्द असतात. हा, उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो नायदर नॉर, आयदर ऑर, है ना, जोडे जोडे असतात की नाही अशा. ऐकलंय की नाही तुम्ही कधी? 2-2 शब्दाचे असतात ते. हा, ते सगळे नॉट ओनली बट ऑल्सो, है ना, नो सूनर दॅन, असे जोडे जोडे असतात की नाही. हा, हो. त्याला म्हणतात ते. हा, को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. ते लिहा मग, जोडी जोडी असते. उदाहरणार्थ आपण आयदर ऑर बघू. हा, आयदर ऑरचा अर्थ काय सांगा मला फटाफट. आयदर ऑर म्हणजे काय? बोला. नाही माहित नसेल तर लिहा. आयदर ऑर म्हणजे हे किंवा ते, एकतर हे किंवा ते. आयदर सिट हिअर और गेट आउट. बघा बरं, हे समजलं का? आयदर सिट हिअर और गेट आउट. समजलं का नाही मला सांगा. नुसतं लिहून घेण्याच्या मागे नका लागू, बोलत चला. याचा अर्थ समजला का सांगा. हो सर. काय झालं याचा अर्थ? आयदर सिट हिअर और गेट आउट. एकतर इथं बस, नाहीतर निघून जा. बरोबर. मग एकतर इथे बस हे पण वाक्य आहे की नाही? सीट हिअर. हो. हा, वरने सुरू झालंय म्हणजे काय? हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे ना, आज्ञार्थी हो. वाक्य आहे. हो. गेट आउट हे पण कोण आहे? आज्ञार्थी वाक्य, परंतु वाक्य आहे ना. सीट हिअर, गेट आउट हे पण क्लॉजेस आहेत. तर आयदर आणि ऑरने जोडले म्हणून याला काय म्हणायचं? को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. समजतंय? हो. बघा, ही नॉट ओनली वेंट देअर. नॉट ओनली बघू आपण, but also asked his doubt. याचा अर्थ काय झाला? नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ काय होतो सांगा. माहिती आहे तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो? माहिती आहे का? रोहिणी बोला. नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ सांगा. श्रद्धा, हेमंत सर, नॉट ओनली बट ऑल्सोचा अर्थ काय झाला? सर कन्फर्म नाही आहे मी. ओके, रोहिणी ताई बोला. हे एवढंच नाही तर, म्हणजे असं नाही मला सांगता येते. बरोबर आहे, बरोबर आहे, बोला बोला. सुरेश बोला. जे फक्त तो एखादी गोष्ट करतच नाही, हीच गोष्ट करत नाही पण दुसरी पण करतो, असं आपण काहीतरी हा, सांगतो. मग केवळ हेच नाही तर ते सुद्धा. हा हा चल या बाजूला लिहून ठेवा. नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे केवळ हेच नाही तर ते सुद्धा. मग नॉट ओनली वेंट देअरचा अर्थ काय झाला? तो केवळ तिथे गेलाच असंच नाही, केवळ तो गेलाच नाही तर त्याने त्यांनी त्याचा त्याचे डाऊट सुद्धा प्रश्न. विचारला, प्रश्न सुद्धा विचारला. बरोबर आहे की नाही? हो. हा,
मग इथे दोन ऍक्शन झाले की नाही मला सांगा. हो ही वेंट देअर ही पहिली ऍक्शन हो. आणि आस्क्ड हिज Ask his doubt. दुसरी हो ऍक्शन झाली हो ना. हो. म्हणून या दोन जणांना जोडतो तो कोण आहे, को रिलेटिव्ह Correlative conjunction. कंजंक्शन. Getting this? Yes sir. ह्या आयदर आर सारखाच एक नायदर नॉर असतो. ह्या नॉट ओनली बट ऑल्सोच्या उलटा नायदर नॉर. हे पण नाही ते पण नाही, ते पण लिहून घ्या. नायदर नॉर हेही नाही तेही नाही. He neither took admission nor picked my phone, my call. त्याने ऍडमिशन पण नाही घेतलं आणि माझा कॉल पण उचलला नाही, है ना. दोन गोष्टी केल्या नाही त्याने. ऍडमिशन पण नाही घेतलं, कॉल पण उचलला नाही. नायदर नॉर मध्ये लक्षात ठेवा, या नायदर मध्येच नॉट आहे. नॉर म्हणजेच नॉट आहे. अजून एक नॉट लिहायचं नसतो त्याच्यामध्ये. हा पॉइंट तिथे लिहून ठेवत चला. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये जरी नॉट दिसत असला तरी ते सकारात्मक वाक्य आहे. नायदर नॉर मध्ये दोन दोन नॉट आहे, नकारात्मक वाक्य आहे. सूरज बोला, काहीतरी बोलताय तुम्ही. नाही सर, काय बोलतो. हे कळलं का? हे पण नाही आणि ते पण नाही. येस और नो? यस सर. हे पण नाही ते पण नाही. हा पुसू का? हो हो सर. यांचा एक भाऊ पण असतो अजून, कोण? नो सुनर दॅन असतो ना. हो. नो सुनर दॅन त्याचा अर्थ काय? असे घडते न घडते तोच. लिहून ठेवा. अमुक अमुक गोष्ट घडते ना घडते तोच दुसरी गोष्ट घडते. नो सुनर did I enter the hall then my friends started clapping. लिहिलं का सांगा. लिहिलं सर. आता याच्यामध्ये दोन तीन पॉइंट छोटे छोटे समजून घ्या. पहिलं, नो सुनरच्या शेजारी लगेचच हेल्पिंग वर्ब पाहिजे. लिहून घ्या. नो सुनरच्या उजव्या बाजूला लगेचच हेल्पिंग वर्ब हवेच आहे, पाहिजेच, कंपल्सरी आहे. जर नसेल तर ते वाक्य रॉंग आहे. मग लिहित आहे अवधूत? हो सर. नो सुनरच्या उजव्या बाजूला, नो सुनरच्या शेजारी कोणतंही हेल्पिंग वर्ब चालेल, पण ते पाहिजेच. हा झालं सर. लिहून. शाबास. आता हे लिहा. दोन वाक्यांच्या मध्यभागी दॅन लिहावा. ज्या दोन घटना घडल्या त्यातल्या दुसऱ्या घटनेच्या अगोदर दॅन लिहायचं मध्यभागी. हा देन नाहीये, दॅन आहे. याची पण नोटिफिकेशन घ्या. दिस इज नॉट देन, दिस इज दॅन.
देन म्हणजे मग, दॅन म्हणजे त्यानंतर असं असं घडलं, हा लगेचच घडलं. याचा एक भाऊ आहे पास्ट टेन्स वाला, त्याचं नाव आहे हार्डली डॉट डॉट वेन. जो याचा अर्थ तोच याचा अर्थ. हे वर्तमान काळात पण घडू शकतं, हे फक्त भूतकाळातच घडतं. हार्डली वेनचं वाक्य फक्त भूतकाळ दाखवतं, हे वर्तमान काळात पण असू शकतं. नो सुनर एम आय रेडी आय विल कॉल दॅन आय विल कॉल यू, या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स पण असू शकतो. तो नो सुनरच्या वाक्यात ते लिहा. हे कोणत्याही टेन्स मध्ये चालेल, हे मात्र फक्त पास्ट. हार्डली वेनचं वाक्य फक्त पास्ट मध्ये चालेल. त्याच्यात थोडा बदल करा. असे घडले ना घडले तोच म्हणा. इथं ते होतं ना, इथं घडले म्हणा. इथं खाली लिहिताना असे घडले ना घडले तोच अमुक अमुक गोष्ट घडली अजून दुसरी कोणती. Hardly had she given me her number when everyone was alert. यामध्ये काय काय झालं समजून घ्या. हे वाक्य लिहून घ्या अगोदर, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल पॉइंट. लिहून झाल्यावर सांगा. झालं सर. झालं लिहून? हो. आता पहिला पॉइंट, हार्डलीच्या शेजारी नेहमी हॅड येतो कंपल्सरी. लिहा. हार्डलीच्या उजव्या बाजूला कंपल्सरी कोण येणार? हेड. हॅडच येणार. हॅड सोडून दुसरं कोणीही नाही येणार. नोट डाऊन. झालं. हार्डलीच्या वाक्यात नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप येणार. लिहा. हार्डलीच्या वाक्यात सेकंड फॉर्म कधीच येणार नाही, थर्डच फॉर्म येणार. झाल्यावर सांगा मला. हो. झालं? हो. हार्डलीचं वाक्य सोडून दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला व्हेन असणार. हार्डलीच्या वाक्यात व्हेन नाही येणार, दोन वाक्यांच्या मध्यभागी व्हेन येणार. पॉइंट शुड बी नोटेड. व्हेन नेहमी दोन वाक्यांच्या मध्ये येणार. झालं का? हो. झालं सर. नो सुनर दॅन मध्ये आणि हार्डली व्हेन मध्ये काय फरक आहे? नो सुनर कोणत्याही टेन्सला चालेल, प्रेझेंट टेन्सला हो. सुद्धा चालेल. ठीक आहे, इथलं कोणतं पण हेल्पिंग वर्ब चालू शकेल. हार्डली हॅडला तसं चालणार नाही. हार्डली हॅडचा अर्थ काय होतो? असे घडले ना घडले तोच. हार्डली हॅड शी गिव्हन मी हर नंबर, जसाच तिने मला तिचा नंबर दिला रे बाबा. एव्हरीवन, व्हेन एव्हरीवन वॉज अलर्ट, प्रत्येक जण ओ तू बघायला लागला, का बरं नंबर दिला? व्हेन एव्हरीवन वॉज अलर्ट. याच्यामध्ये बाकी व्हेन असणार, त्याच्यामध्ये काय असणार? दॅन असणार. इथे थर्ड फॉर्म असणार. इथला फॉर्म कशावर डिपेंड आहे? इथे कोणतं हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यावर इकडे डिपेंड आहे. बरोबर ना? आपण शिकलोय, जर डू असला तर पहिलं फॉर्म, डीड असला पहिलं फॉर्म, डज असला पहिलं फॉर्म, हॅव हॅज हॅड असला तिसरं फॉर्म. येईल की नाही येणार? म्हणजे कशाला जोडून कोणतं फॉर्म येतं ते तिथे राहणार. हा, नो सुनरच्या वाक्यामध्ये. ठीक आहे. कोरिलेटिव्ह समजलं का तुम्हाला? कशाला म्हणतात कोरिलेटिव्ह? हो. हो सर. एक सुरुवातीला एक मध्ये, एक सुरुवातीला एक मध्ये, एक सुरुवातीला आणि एक दुसरा मध्ये, दोघांचं एकमेकांचं रिलेशन असतं, म्हणून त्यांना म्हटलं जातं कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स.
आणि सबऑर्डिनेटर कोण? जो एकच असतो, पुढे कॉमा वगैरे येऊ शकतो, एकटाच येतो, कॉमाला घेऊन येईल तो, कधी कधी कॉमा पण नसणार, तो कोण आहे? सबऑर्डिनेटिंग. हा कोण आहे? कोरिलेटिव्ह. ओके, मला वाटतं सगळ्यांना समजले व्यवस्थित ना? येस और नो? हो, येस सर. चला थांबू इथे आज, उद्याला परत भेटू, पुढचा कोणता प्रकार बघू आपण. हा, आपल्याला कंजंक्शन झाल्याच्या नंतर आणखी इंटरजेक्शन पण बघायचे आहेत ना, पार्ट ऑफ स्पीच झाल्याच्या नंतर अजूनही आपल्याला थोडंसं ग्रामर बघायचं ना. त्यामुळं सगळ्या गोष्टी समजून घ्या, एक 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 याच्यावरचे वाक्य तुम्ही बघू शकता, गुगलवरनं डाउनलोड करा. नो सुनर दॅनचे वाक्य, हार्डली वेनचे वाक्य, सेंटेन्स विथ हार्डली वेन, सेंटेन्स विथ नो सुनर दॅन, असं टाका, गुगलवरती भरपूर वाक्य सापडतील. काही डाऊट आला तर बघू आपण उद्याला, मला परत सांग. हा, ठीक आहे, येस सर. चल, टेक केअर, बाय.